हॅलो एव्हरीवन. तर मग आज आपण युनिट 2 मधला फिजिओग्राफी जो आहे जिओग्राफीचा पार्ट तो आपण बघणार आहोत. पहिल्या याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पार्ट 1 लोकेशन ऑफ इंडिया बघितला. सोपा चॅप्टर होता. म्हणजे जवळपास इंडियाचे शेजारी काय आहे, इंडियाची पोझिशन काय आहे वगैरे वगैरे आपण शिकलो. इंडियाचे किती कॅपिटल्स आहेत, किती युनियन टेरिटरीज आहेत, किती स्टेट्स आहेत, त्यांचे कॅपिटल्स काय आहेत, आपण हे सगळं बघितलं. लँड बाउंड्रीज बघितल्या आणि त्या लँड बाउंड्रीजचे बॉर्डर्सचे नावसुद्धा बघितलं. उदाहरणार्थ दुरन लाईन, लॅकमोन लाईन, रॅटक्लिफ लाईन, LOC काय असते, LAC काय असते, सगळ्या आपण गोष्टी बघितल्या. आता आपण फिजिओग्राफीकडे वळूया. The Indian subcontinent, a large part of South Asia, is occupied by India and hence it is referred to as Indian subcontinent. आता एक खूप मोठा भाग जो आहे भारताचा एशियामध्ये हा इंडियन सबकॉन्टिनेंटने वेढलेला असतो, म्हणून त्याला आपण हे सुद्धा म्हणतो, इंडियन सबकॉन्टिनेंट सुद्धा म्हणतो. सो याच्यात जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो एवढा मोठा भाग आहे समुद्राचा याच्याशी संबंध असलेला आणि बाकी इतर एशिया खंडाशी डिवाइड स्वतः झालेला, म्हणून हा जो एवढा मोठा भाग आहे याला इंडियन सबकॉन्टिनेंट असं म्हणतात. ठीक आहे, एवढ्या मोठ्या भागाला काय म्हणतो आपण, इंडियन सबकॉन्टिनेंट. का बरं? कारण की हिमालय आपल्याला पूर्ण एशियापासून वेगळा करत असतो. इकडनं हिमालय आहे आणि इकडनं अखंड समुद्र आहे, त्याच्यामुळे आपण वेगळे समजत असतो. Its northern boundary is made up of high mountain ranges. Along the western and the eastern side of Indian peninsula lie the Arabian Sea and the Bay of Bengal. इकडे अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल इकडे ईस्टर्न आणि वेस्टर्न साईडला आहे. दोन्ही साईडला आपल्याला सी, मोठे मोठे सी दिसतात. ठीक आहे, आणि नंतर वर पूर्ण ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट हे सगळे आपल्याला इतर एशियाटिक कंट्रीजपासून वेगळे करतात. म्हणून आपला हा जो एवढा भाग आहे याला इंडियन सबकॉन्टिनेंट असं म्हणतात. The Indian Ocean lies to the south, thus the subcontinent is clearly demarcated by nature. म्हणून नेचरनेच आपली अशी लाईन आखून दिलेली आहे की काय असं आपल्याला वाटतं. मग आता हा इंडियन सबकॉन्टिनेंट जन्मास कसा आला किंवा इव्हॉल्युशन कसं झालं हे बघूया. The present Indian subcontinent has come into existence through the several geological processes that took place long ago. Fossils of plants and animals preserved in different layers of rock throw light on the edge of rock. This information has proved valuable in giving information about the evolution of this region and its great ages. The Indian subcontinent is formed of these main physiographic units are namely the peninsular plateau of India, the Indo-Gigantic plain and the Himalayan region. All these regions came into existence during different geological periods and because of different geological processes. आता बघा की हा पेनिन्सुला वेगळा, याला आपण पेनिन्सुला म्हणतो. इथून हा जो असा निमुळता भाग आहे याला आपण काय म्हणू, पेनिन्सुला. नंतर इथून गंगा येते आणि ह्या जो भाग आहे दिस इज द जायजॅन्टिक एरिया. ठीक आहे, सो गंगेचा हा पूर्ण भाग आहे व्यापलेला आहे, म्हणून याला गंगेचा वेस्ट जायजॅन्टिक पिरियड म्हणतो आपण पार्ट. आणि हे वर जे आहे ते सगळे हिमालय असल्यामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न घाटचे हे वेगळे. तर हे 3 तुकड्यात भारताची निर्मिती झाली असं यांचं म्हणणं. ठीक आहे, पहिला तुकडा जो आहे पेनिन्सुलर प्लॅट्यू ऑफ इंडिया, नंतर इंडो जायजॅन्टिक प्लेन आणि हिमालयन रेंज. पेनिन्सुलर प्लॅट्यू हा पूर्ण भाग, नंतर इंडो जायजॅन्टिक प्लेन हा पूर्ण जो आहे तो प्लेन इथून गंगा अशी येते आणि इथे येऊन ह्या वेस्ट बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन ओतून देते स्वतःला. नंतर हे पूर्ण वेस्टर्न घाट्सचे आणि ईस्टर्न घाट्सचे हिमालयन रेंज. ठीक आहे, तर मेजर फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ इंडिया आहे तर नॉर्दर्न माउंटेन्स, ग्रेट नॉर्दर्न माउंटेन्स, पेनिन्सुलर प्लॅट्यू, क्लस्टर प्लॅट्यू आणि ते आयलँड्स असे
यांचे आपले हे डिव्हिजन, ते 5 डिव्हिजन आपल्याला त्या क्लासमध्ये शिकायचे. तर पहिल्यामध्ये आपल्याला द नॉर्दर्न माउंटेन्स जे आहे ते बघायचे. नॉर्दर्न माउंटेन्स मध्ये हिमालयन लोकेशन अँड एक्सटेंट, तर याला आपण नॉर्दर्न माउंटेन्सला आपण एक्स्ट्रा पेनिन्सुलर रिजन किंवा हिमाद्री असं सुद्धा म्हणत असतो. आता हिमाद्री काय आहे आपण बघणार. ठीक आहे. द हिमालयन रेंजेस रन इंटू नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट डायरेक्शन अलॉंग द नॉर्दर्न बाउंड्री ऑफ इंडिया. तुम्हाला माहिती आहे की नॉर्थ वरून वेस्ट कडे साऊथ आणि ईस्ट डायरेक्शन मध्ये पूर्ण नॉर्दर्न बाउंड्री इंडियाची जी आहे पूर्ण ते यांनी पहाडांनी भरलेली आहे. दे रन बिटवीन द गॉर्जेस ऑफ इंडस इन द वेस्ट अँड सिमिलरली गॉर्जेस ऑफ ब्रह्मपुत्रा इन द ईस्ट ॲट द डिस्टन्स ऑफ 2400 किलोमीटर. आता इकडनं जर बघितलं तर इंडसचे गॉर्जेस आहे. गॉर्जेस म्हणजे खाई खर्चे जे काही आहे ते इथून असं पूर्ण कव्हर करत 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 ब्रह्मपुत्रापर्यंत येतो. ठीक आहे. हा जो पूर्ण भाग आहे एवढा पूर्ण भाग हा 2400 किलोमीटरचा रेंज आहे. and many of the ranges rise 8000 meters and more above the sea level. समुद्र लेवल पासून 8,000 मीटर उंच यांची लेवल आहे. दिस माउंटेन एक्सटेंड टू द स्टेट्स ऑफ जम्मू काश्मीर. ठीक आहे. इथे जम्मू काश्मीरला, नंतर मग पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, हा सगळा भाग इथे दिसून राहिला. काश्मीर पासून सगळा इतका भाग, त्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला फक्त माउंटेन्स आणि माउंटेन्स आहे. ठीक आहे. तर परत एकदा पाहून घ्या कुठनं हिमाद्रीचे जर आपण माउंटेन्स बघितले तर की जम्मू काश्मीर पासून सुरुवात करायची इथनं कुठून तरी, नंतर मग पूर्ण चालले पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, हा पूर्ण 7 सिस्टरचा भाग आणि एवढा पूर्ण भाग हा पूर्ण माउंटेन्सनी मानलेला. ठीक आहे. नंतर आता आपण ओरिजिन्स ऑफ हिमालय हे बघण्याचा प्रयत्न करू. हिमालयाचा टिवटोनिक माउंटेन्स 60 million of years ago there was only one large landmass on the surface of the earth and it was surrounded on all sides by the ocean. Geologists called it a Pangea. आता इथे PO दिलेला ते PA असलं पाहिजे, तर आपल्याला जर करेक्ट करता आलं तर बघा. तर असं म्हणतात की तुम्हाला दाखवायचं असलं तर मी गुगलवर दाखवू शकतो की पॅन्जिया काय असतं. एक मिनिट. असं म्हणतात की त्या काळामध्ये पूर्ण वेगळं व्हायच्या आधी आपण हे सगळे एकत्र होतो आणि त्या भागाला that was called as Pangea. That is completely one part. आता जे आपले 7 आपले जे 7 खंड आहे ते 7 खंड वेगळे नसता ते सगळे एकत्र होते आणि त्याला आपण पॅन्जिया असं म्हणतो. एक इमेज दिसायला जरा उशीर लागत आहे. एक मिनिट. ही जी इमेज आहे ही जी तुम्हाला दिसते आफ्रिका, युरेशिया, नॉर्थ अमेरिका, इंडिया, चायना, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, अमेरिका हे सगळे एकत्र हा पूर्ण जो भाग होता. असं म्हणतात की एक महाभूकंप यायच्या पूर्वी आपण सगळे एकत्र होतो आणि आपल्या सगळ्यांचा पूर्ण खंड जे 7ही खंड पूर्ण भारतात जगात आहे ते सगळे एकत्र होते आणि अशाच प्रकारचं काहीतरी आपलं
एक चित्र असायचं. सो the Himalayas are Teutonic mountains. 60 million years ago, there was only one landmass on the surface of the earth, and it was surrounded on all sides by the oceans. Geologists called this as Pangaea. The area where the Himalayas stand today was the Angara land, and to the south was the Gondwana land. The geologists recognized the middle depression as geosyncline. ठीक आहे बघ. आता हे टिथस सी आहे, ते जे मधातला भाग आहे हा डिप्रेशन मध्ये आहे, याला जिओसिंक्लाइन म्हणतात. याला अंगारा लँड, हे कन्सेप्ट लक्षात घ्या फक्त. हे अंगारा लँड आहे आणि हा गोंडवाना लँड. मग हा गोंडवाना लँड धीरे 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 इकडे जसा जसा भूकंप येत गेला हे इकडे इकडे सरकत गेला. ठीक आहे. इकडे सरकत असताना हा टिथस सी जो आहे किंवा जिओसिंक्लाइन याची साईज बघा धीरे धीरे कमी होते. आता हा एवढी मोठी प्लेट, जर टिवटॉनिक प्लेट जर ती याच्यात घुसून राहिलेली आहे तर याचा मलबा धीरे धीरे कुठेतरी जाणार आणि त्या प्रकारे इथे असे पहाड तयार होत गेले. ठीक आहे. आणि हे पहाड तयार होत असताना हो गोंडवाला लँड याच्या खाली चालला गेला आणि याच्यामुळे याच्या खाली जात असताना धीरे धीरे फोर्सिबली का होईना पण चालला आणि त्याच्यामुळे असे पहाड निर्माण झाले. आणि नाव वी हॅव ग्रेटर, मिडल अँड आउटर हिमालयस, and these are called as the Himalayan. This part is called as the Himalayan part. So हे तुम्हाला मी आणखी ॲनिमेटेड व्हिडिओच्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न करेन की हा जो पेनिन्सुला आहे हा पेनिन्सुला इथे सरळ येऊन आदळला. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे इथे एवढे मोठे मोठे हिमालयस निर्माण झालेले आहेत. In these circumstances, the Gondwana started drifting towards the Angara land. Due to the lateral compressions force, the sedimentary strata resisting on the floor of the Tifus Sea was squeezed against the northern rigid land mass of Angara land. Due to the sea forces, instead folding took place in the geosynclines and the Himalayas were lifted from the bed of the Tifus Sea. आणि याच्यामुळे हिमालय जे टिथस सीच्या किनाऱ्यावर असलेलं जे काही पूर्ण मटेरियल होतं ते पाण्याने ओलं होतं आणि तिथेच ते सगळं वरच्या वर उचलणं सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे हिमालयन रेंजेसचा जन्म झाला. हिमालय कॅन बी क्लासिफाईड याचा व्हिडिओ मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजून सांगतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आपण पुढे जाऊया तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा कन्सेप्ट खूप सोपा आहे. सरळ सरळ हिशोब आहे की गोंडवाना लँड हा अंगारा लँडच्या आणि गोंडवाना आणि अंगारा लँडच्या मधात एक टिथस सी नावाचा समुद्र होता. त्या समुद्राच्या त्याला जिओसिंक्लाइन सुद्धा म्हणायचे किंवा तेव्हा डिप्रेशनमध्ये होता. भूकंप आल्यामुळे गोंडवाना लँड हळूहळू सरकत अंगारा लँडमध्ये घुसत गेला. त्याच्यामुळे त्याचा जो मलबा ह्या वरवर उचलत गेला. गोंडवाना लँड खाली चालला आणि अंगारा लँड वर चालला आणि त्याच्यामुळे हा जो मलबा आहे हा धीरे धीरे वर येत गेला आणि या फोर्समुळे टिथस सी कुठेतरी संपुष्टात आला आणि ग्रेटर, मिडल आणि आउटर हिमालयास जन्माला आले. दिस इज दी ओरिजिन अँड दी बर्थ ऑफ हिमालयस. याला आपण हिमालयन बर्थ ऑफ हिमालयन रेंजेस असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर एवढं एक कन्सेप्ट तुमचा आज लक्षात राहू दे. त्याच्या पुढचा आणखी व्हिडिओ मी पोस्ट करतो. थँक्यू व्हेरी मच.